नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे राज्य संघटक डी.एन. दाभाडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। परभणी शहरातील सावडी विश्रामगृह येथे सर्व गटातील पक्षातर्फे कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी लोकनेते विजय वाकोडे, प्राध्यापक अरुण लेमाडे, गौतम मुंडे सर, लेमाडे सर, उत्तमराव हातींबिरे, रानूबाई वायवळ, ॲडव्होकेट लक्ष्मण बनसोडे, जयप्रकाश शिंगोले, आशिष वाकोडे, सुशील कांबळे, नागेश सोनपसारे, निवृत्ती हातींबिरे, एन.जी. नंद, शेषराव नंद, आप्पा गाडे, भगवान कांबळे, कैलास दाभाडे, भाऊराव सावळे, विजय झोडपे, विलासराव बनसोडे, वसंत ढाले, शेख सरफराज, सतीश दामोदरे, अरुण गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी डी.एन. दाभाडे साहेबांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, आंबेडकरी चळवळीचे खऱ्या अर्थानं घाणेवाद ज्याला म्हणू आपण, ज्यांच्यामुळं आंबेडकरी समाजाला एक खऱ्या अर्थानं मोठं शेल्टर असं आहे। त्यामध्ये आज ज्यांचा वाढदिवस आहे ते आमचे डी.एन. दाभाडे सर, त्याचबरोबर JRPचे राज्य संघटक, 2 राज्य संघटक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांनी मुंडे सर, या दोघांचाही आज वाढदिवस। या दोघांनाही सर्वप्रथम मी हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांचं आयुष्य सुखी, समाधानी, भरभराटीचं जाऊ, त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांच्या समाजाची चांगली सेवा घडो। आज म्हणजे आठवले गटाला चांगले दिवस आले असं मला हरकत नाही, कारण तिसऱ्यांदा आठवले साहेब खासदार मंत्री झालेत केंद्रामध्ये। आणि आमच्या एका कार्यकर्त्याने आता मनोगत व्यक्त करताना म्हटलं की दाभाडे साहेबांना एक चांगली संधी मिळाली पाहिजे। निश्चितच ती संधी या वाढदिवसाच्या निमित्तानं मिळो आणि आजपर्यंत जी सेवा केली त्याचं फळ आपल्याला मिळो अशी अपेक्षा या ठिकाणी आणि सदिच्छा व्यक्त या ठिकाणी करतो। दोघांनाही हार्दिक शुभेच्छा देतो। दाभाडे साहेबांचं काम या ठिकाणी अनेक जणांनी सांगितलं, त्यातला एक गुण मी या ठिकाणी सांगेल की दाभाडे साहेब खोट्या गोष्टी करत नाही। एकदा एक विषय निघाला की समाज कल्याणच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेमध्ये आमची चर्चा चालली। त्या चर्चेमध्ये म्हणाले अशी एक ती 7 कोटीची योजना जी सरकारची होती, विशेष घटक योजना अंतर्गतची। तर मी म्हटलं दाभाडे साहेब, एखादी घटक योजना आणायची असते म्हणजे कोण जेलमध्ये जायला का? आणि निश्चित त्याच्यानंतरच्या 2-3 वर्षानंतर अनेक त्याच्यामध्ये जेलमध्ये जाण्याची वेळ आली, ते गेले नाही, तो भाग वेगळा आहे। परंतु त्या खोट्या गोष्टी केल्यामुळं आणि अनेक गोष्टी अनेक ठिकाणी पाहिल्या म्हणजे त्या ज्या गोष्टी क्षणिक फायद्यासाठी खोट्या कराव्या लागतात त्या गोष्टी ते करत नाहीत। आणि निश्चितपणानं तो स्वभाव असल्यामुळं कदाचित ते मागे राहिले असं मला वाटतं, नाहीतर आर्थिक संपन्नतेमध्ये आज कुठे जाऊन पोहोचले असते। ज्या माणसाची प्रगती झाली त्या प्रगतीमध्ये मला वाटतं की 10% जर प्रामाणिकपणामुळे चांगलं मिळत असेल तर 90% लोकांचं चुकीच्या पद्धतीनं सगळं मिळालेलं आहे। म्हणून तुम्ही पाहिलं असेल की ईडीच्या धास्तीनं सगळं अर्ध मंत्रिमंडळ आपल्याला जेलमध्ये दिसलं आणि जर खरोखरच हे जर इथून पुढे असंच चाललं तर 100% मंत्रिमंडळ आपल्या जेलमध्ये दिसेल। तर ते खोट्या गोष्टी केल्यामुळे त्या बाबतीत तर तशा पद्धतीने त्यांचा काही स्वभाव नाही। काम अत्यंत चांगलं आहे, समाजासाठी वाटेल तेव्हा रस्त्यावर उभे असतात। जेव्हा केव्हा फोन केला त्यांच्यापर्यंत जे काही करता येईल आणि तो ताईट स्वाभिमानाचा जो भाग मला तो तर निश्चितपणा आहे। मी अनेक याचा साक्षीदार आहे की अनेक ठिकाणी नुकसान करून घेतलं, परंतु त्यांनी काय कोणाच्या समोर उजरेगिरी करण्याचा काही भाग केला नाही। त्याच्यामुळं त्यांचा जो ताईट स्वभाव आहे तो असाच इथून पुढे 100 वर्ष टिकून राहो, तो ताईटपणा असाच राहो। त्यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देतो, या दोघांनाही देतो। मला वाटतं काल परवाच सुशीलचा वाढदिवस झाला, त्यानिमित्तानं वाकोडे साहेबांनी या ठिकाणी सुंदर योग घडून आणला आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार केला। आपल्या सर्वांच्या वतीने तो सत्कार, मुंडे सरांचाही सत्कार सर्वांच्या वतीने या ठिकाणी करतो। ते आपल्या तिघांनाही बार दिनी या अशा पद्धतीच्या आपल्याला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय भीम, जय भारत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये जन्मलेले
सगळे महापुरुष या सगळ्यांना मी अभिवादन करतो. आजच्या जो महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे ते म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे इतरदार नेते करारीबाना असलेले मोडील पण वाकणार नाही RPIचे राज्य संघटक दाभाडे साहेब यांचा थाटामाटामध्ये आज 73वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्त त्यांना लाखो शुभेच्छा अर्पण करतो. योगायोगाने गौतम मुंडे सर RPIचे TRP ग्रुपचे ते राज्य संघटक आहेत. त्यांचाही आज वाढदिवस होईल. त्यांनाही शुभेच्छा. सुशील कांबळेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं लोकनेते विजय वाकळे साहेब हे सुद्धा आलेले आहेत. गौतमजी मुंडे सर, आमच्या नेत्या रणबाई वावळ आहेत, आमचे रिपब्लिकन पक्षाचे राज्याचे नेते ॲडव्होकेट लक्ष्मणरावजी बनसोडे सर आहेत, नेमळे सर आहेत आणि दाभाडे साहेब यांच्यावर प्रेम करणारे आणि सगळ्यावर प्रेम करणारे. प्रामुख्याने दाभाडे साहेबांची जीवन पद्धती सगळ्यात पाहिजे. आणि मग अधिकारी असेल, कर्मचारी असेल की कोणी असेल, जे पुढारी असेल, जर काम नाही केलं तर शिवा हासडणाऱ्या माणसाचं नाव DN दाभाडे. काम करून घेणारच अशा प्रकारचं म्हणजे आक्रमक असं नेतृत्व आहे. त्याला आपण आक्रमकता म्हणतो. ती आक्रमकता त्यांच्यामध्ये आहे आणि त्या आक्रमणामुळे न होणारं काम अधिकाऱ्याच्या टेबलवर जर काम केलं ते मला माहीत नाही आणि कलेक्टरला पण ते म्हणतात तुला जर काम नीट करायचं तर कर, कारण इथून तुझी बदली करून घेणार मग तुमची मात्र बदली कर तुला करावं कामाला. आणि म्हणून अशा प्रकारचं त्यांची जीवन पद्धती आहे. या जीवन पद्धतीमध्ये हे सगळं संघटन करत असताना त्यांनी दररोज चांगले कामं म्हणजे ते कलेक्टर ऑफिसला आमची जी कॅन्टीन आहे तिथं तेच आमचं ऑफिस उघड्यावरती ओपन स्पेसवरती. आणि तिथं बसण्याचं कारण काय की दिवसभर तिथं ते याच्यामुळे बसतात 4 वाजेपर्यंत की बाबा खेड्यापाड्याचे लोक येतात आणि कोणाचे काय कारण आहेत, कोणाचे काय प्रश्न आहेत आणि मग लोकांचे प्रश्न कोण येतो कुठे आणि कोण आल्याच्यानंतर मग कलेक्टरकडे जायचं, SP कडे जायचं, जिल्हा परिषदेचा शिव असेल त्याच्याकडे जायचं. ही जी कार्यपद्धती आहे, ही जी जीवनशैली आहे, ती जीवनशैली याच्यामधूनच DN दाभाडे साहेब यांची प्रगती झाली आहे. त्यांचं सगळ्या महाराष्ट्रामध्ये नाव आहे. आणि म्हणून कमी जास्त जर काही झालं आठवले साहेबांना मी त्यांचं जर काही कमी जास्त झालं तर त्यांनाही बोलायला पाहिजे नाही साहेब असं नाही. प्रसंगी एखाद्या कार्यक्रम उठून गेले ते नंतर आठवले साहेब म्हणजे पुढे गेले आणि नंतर फोन येतो मी रागाच्या भरात बोललो. तर अशा प्रकारचा तो करारी बाणा आहे त्यांचा आज 13वा वाढदिवस आहे. आणि या वाढदिवसानिमित्त मी एक वेळीचं गीत गाणार आहे आणि माझं संपवणार आहे. या जन्मावर या जगण्यावर, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर चंचल वारा या जलधारा बिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तसे रुजून आली पाती. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. म्हणून माणसाचा जो जन्म आहे त्या जन्मावरती आपण स्वतःही सगळ्यांनी समाजाने प्रेम केलंच पाहिजे. कारण तो हा जन्म पुनर्जन्म भगवान बुद्धांनी सांगितलं की पुनर्जन्म हा नाही आणि पुनर्जन्म नसल्यामुळे तुम्हाला ज्या काय गोष्टी करायच्या या जन्मामध्ये या तुम्हाला याच घडीला ज्या काय गोष्टी करायच्या त्या करा. आणि म्हणून शक्यतो तुम्ही पाप कर्म करू नका. जीवनामध्ये तुम्हाला जर काही गोष्टी करायच्या असेल तर पुण्याचं काम करा. आणि पुनर्जन्म नसल्यामुळे याच जगी याच देही याच डोळा तुम्ही चांगलं वर्तन करावं अशी जी भगवंताची जी वाणी आहे
त्याप्रमाणे पुढचा तुमचा जो जीवनक्रम आहे तो पुढचा तुमचा जीवनक्रम चांगला हो, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो तुम्हाला तिघांनाही, आणि उदंड आयुष्य लाभल्याच्या त्या आयुष्यामध्ये तुम्हाला चांगलं काम करण्याची पुन्हा पुन्हा संधी मिळो, एवढंच या ठिकाणी शुभेच्छा देऊन मी तर थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद. बी.एन. पाठक इंडियाचे राज्य संघटक डी.एन. दाभाडे साहेब यांच्या बाबतीमध्ये आपण मौलिक असं या ठिकाणी मार्गदर्शन आणि विस्तृत अशा प्रमाणात मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल आपले आभार. यानंतर वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे, ते या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष आदरणीय गौतमजी मुंडे सर हे या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि आपल्या सर्वांचे उद्धार करते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बैठकीला उपस्थित असलेले आंबेडकरी चळवळीचे सर्व मान्यवर नेते, आमच्या ज्येष्ठ नेते रामराव आदरणीय महाराष्ट्राचे आंबेडकर चळवळीचे जुनार नेते, लढवय नेते विजयराव वाकोडे साहेब, ॲडव्होकेट बनसोडे साहेब, इंगोले साहेब, प्राध्यापक नेमाडे सर, आदरणीय अंत्याबेरे साहेब, सुशील भैया कांबळे, नानपेठ, उपस्थित सर्व आंबेडकर चळवळीत काम करणारे चळवळीतील मान्यवर, आमचे संजय गांधी निराधार योजने सदस्यपदी ज्यांची निवड झालेली आमचे खास मित्र भगवानराव कांबळे, राहुल वैवाळ, आज या ठिकाणी आयुष्मान उपासक डी.एन. दाभाडे साहेब राज्य संघटक आर.के. आठवले गट यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने उपस्थित असलेले आपण सर्वजण, खरं म्हणजे मला वाकोडे साहेबाचा फोन आला आणि जे तुम्ही इकडे सावली नेस्टॉप मला काही या कार्यक्रमाची आयडिया नव्हती, या ठिकाणी तुमच्या वाढदिवसाचं नियोजन आहे, मला भगवाननं तिकडं मेडिकल हॉलला कार्यक्रम आहे आमचा असं सांगितलं. मी साहेबांना बोलवल्यामुळे मी या ठिकाणी आलो आणि या कार्यक्रमात सहभागी होत आलो. वाकोडे साहेबाच्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी माझा यथोचित सन्मान झाला, त्याबद्दल मी त्यांच्या ऋणात राहतो. आज या ठिकाणी माननीय डी.एन. दाभाडे साहेब यांच्याबद्दल अनेकांनी स्तुतिसुमनं उधळले आणि त्यांच्यामध्ये तो टोकदार आंबेडकरी बाणा आहे हे सगळ्यांनी जाहीर सांगितलेलं आहे. परंतु डी.एन. दाभाडे साहेबाच्या सोबत मी अनेक वर्ष काम केलेलं आहे, सोबत राहतो आणि आताही आहे. नवलाची गोष्ट ही आहे, बनसोडे साहेबांनी सांगितलं की जगण्याचे सगळे संदर्भ बदललेले आहेत. दाभाडे साहेब, मुंडे सर, आमचं सुशील कांबळे यायला महिला आघाडीच्या वतीनं रिपब्लिकन पक्ष आपल्या गटाच्या वतीनं मी कोटी कोटी त्याला शुभेच्छा देते. जय भीम. जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अगोदर अभिवादन करतो. आजच्या या वाढदिवसाचे प्रमुख नेते आदरणीय डी.एन. दाभाडे साहेब, गौतम मुंडे साहेब, कांबळेजी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय लक्ष्मण बनसोडे, जयप्रकाश मंगोनी, रानूबाई, आमचे सर्व पदाधिकारी, आज
साहेबांचा 73वा वाढदिवस चिकन दाभाडे साहेबांचा मुंडे साहेबांचा तुम्हाला माहिती आहे 57 आहे. आणि सुशील कांबळे युवा पिढीचा एक जोरदार कार्यकर्ता आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आपण सगळ्यांचे संयुक्त वाढदिवस साजरे करीत आहे. मग रवी सोनकांबळे महापौर असताना महापौरच्या कॅबिनमध्ये आपण सर्वांचे त्या ठिकाणी वाढदिवस केले. हॉटेल अतिथीमध्ये आपण सर्वांचे एकत्र वाढदिवस केले आणि आजचाही वाढदिवस सगळ्यांनी एकत्र व्हावा अशी माझी मनोमन इच्छा होती आणि म्हणून मी मुंडे सरांना फोन केला. म्हणजे साहेब या तुम्ही आणि सगळे एकत्र असले म्हणजे जो आनंद मिळतो त्याचा दुसरा कुठलाही नाही आणि त्यामुळं आपण आज एकत्र मुंडे साहेबांनी मांडलेला आहे. सगळेजण आले जोरदार या ठिकाणी सगळ्यांचा सत्कार झाला. आणि कसं आहे की आंबेडकर चळवळ चालवताना चप्पल घासून जो कार्यकर्ता काम करतो तो आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता. काही लोक चप्पल चाटून मोठे होतात. आंबेडकरी चळवळीमध्ये चप्पलच घासावं लागतं. त्याला असं काय मिळत नाही. आता आमचं काम गेल्या अनेक वर्षापासून आहे. आम्हाला काहीच नाही. दाभाडे साहेबांकडे 10-15 वर्ष आम्हाला काहीच नाही. परंतु चळवळ चालवताना पॉझिटिव्ह विचार करून आपण चळवळ नेटाने चालवली पाहिजे आणि निश्चितपणे चळवळ चालवताना अनेक अडथळे येतात आणि ते अडथळे पार करून आपल्याला काम करावं लागतं. बांधवांनो, पहिल्यांदा एक काळ असा होता की नेते वरून आदेश द्यायचे की आपल्याला या पक्षाला पाठिंबा द्यायचा आणि आम्ही सगळ्याजण नेत्याची वाट पाहत असत आणि नेत्याचा जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही कोणाच्या पायऱ्यावर जात. आता अवस्था अशी झाली की नेत्यांना पाठिंबा देण्या अगोदरच कार्यकर्ते दुसऱ्याच्या गाडीत फिरले. काय आता आम्ही म्हणालो कार्यकर्ते कुठे कार्यकर्ते पार्टीच्या गाडीत बसत. त्यामुळं नेत्याचा जो सन्मान आहे तो नेत्याचा सन्मान कार्यकर्तेच कमी करत आहे असं मला वाटतं. कार्यकर्ते नेत्याच्या नावानं कार्यकर्त्याला बोलवलं तरी त्यानं सांगलं पाहिजे बा माझ्या नेत्याचा आदेश आल्याचा मी काय येणार नाही. तर त्या नेत्याचं वजन राहते का? कार्यकर्त्याला 10-5 रुपये दिले कार्यकर्ता फिर कुणीकडे पळायला त्याला काही दिशा नाही राहिली. दिशा नाही. पहिले कार्यकर्ते होते. आता आमच्यासोबत KR गायकवाड अनेक कार्यकर्ते होते. बिचारे चटणी भाकर खाऊन पिठी भाकर खाऊन आदेश म्हणजे आदेश असं होतं. त्या दिवशी दाभाडे साहेबांनी मला फोन केला. आठवले साहेबांनी मंत्रिपद मिळाल्यानंतर मी काय त्या दिवशी दाभाडे साहेबांना आठवले साहेबांची शुभेच्छा दिल्या. कारण मला दुःख याचं वाटलं की 3 वेळेस ज्या माणसाची हॅट्रिक झाली तुम्ही आताही राज्यमंत्रीपद करता. म्हणजे कॅबिनेट मंत्री गेला नाही. कॅबिनेट मंत्रीपद जर दिलं असतं तर अनेक समाजाचे कामं निर्णायक स्वरूपात लागले असते. परंतु अधिकार नसलेले खाते आम्हाला द्यायचे आणि समाजाची मतं घ्यायची हा जो प्रयोग चालू असतो त्यामुळं मला वाईट वाटलं. आठवडे साहेबांचं एवढं मोठं काम आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला साहेब सामावून घेतात. परंतु माझी अशी इच्छा होती की साहेबाला किमान यावेळेस तरी कॅबिनेट मंत्रीपद द्यायला पाहिजे. दिलं नाही आणि प्रस्थापित लोकांचं राज्य चालू आहे सध्या. प्रस्थापित लोकांना आंबेडकर चळवळ नको आहे. आंबेडकर चळवळ मोडीत काढण्यासाठी कार्यकर्ते फोडण्याचं काम हे जोरात सुरू आहे. प्रस्थापित आमदार खासदार ते त्यांच्या दावणीला बसलेले आहेत. काही कार्यकर्ते निव्वळ मला काही झटपट भेटतं का ह्या हिशोबात आहे. त्याच्यामुळं चळवळीची वाताहत झालेली आहे. परंतु काही जरी झालं दाभाडे साहेब तरी नेटानं आम्ही आंबेडकर चळवळ शेवटपर्यंत चालवणार हा निर्धार आपला असला पाहिजे
अरे येतात किती, जातात किती, रेल्वे गाडीमध्ये बसणारे केवढे असतात, उतरणारे असतात, काही फरक पडत नाही, रेल्वे थांबत नाही. त्यामुळं कार्यकर्ते असले काय नसले काय, कार्यकर्त्या नेत्यामुळं कार्यकर्त्याला भीतच होतं, नाही तर कोण दुसरं विचारायला कोणाला. आज नेत्याचं वजन असलं, कार्यकर्त्याने सुद्धा नेत्याला सोडून जाऊ नये, नेत्याचं बळ वाढवावं. नेत्याचं बळ वाढलं म्हणजे आंबेडकरी चळवळीचं बळ वाढतंय आणि आंबेडकरी चळवळीचं बळ वाढवणारे कार्यकर्ते हे निर्माण झाले पाहिजे असं मला वाटतं. अनेक कार्यकर्ते विविध पक्षामध्ये आहेत. आता सुशील कांबळे सेनेमध्ये आहे, आम्हाला त्याचा विरोध नाही. कोणाही पक्षात राहिला तरी ज्या ज्या ठिकाणी आंबेडकर चळवळ उभी करायची असते त्या वेळेस सुशील समोर असतो. ज्या ज्या असे कोणाही पक्षात असले तर आम्हाला त्याचं काही नाही. परंतु आंबेडकरी समाजावर जेव्हा जेव्हा संकट येईल त्या वेळेस मात्र सर्व कार्यकर्त्यांनी एका ठिकाणी आलं पाहिजे, ही माझी भूमिका असते. आणि भविष्यामध्ये कसं दाभाडे साहेब, कार्यकर्त्याला मी नेहमी म्हणतो, कपडे मळके असतील तरी चालतील, पण जळका कार्यकर्ता असतो, जळणारा नको. कार्यकर्ता हा मजबूत बनायचा पाहिजे. आणि मुंडे साहेबांनी काही गोष्टी खऱ्या सांगते. काही कार्यकर्ते दाभाडे साहेबांवर बसतात, आमची बुराई करतात, तिथून माझ्याकडे येतात, त्याची बुराई करतात. हे सगळं चालू आहे सगळं. त्यामुळं आंबेडकर चळवळीचं यामुळे नुकसान होत आहे आणि भविष्यात आम्हाला खूप मोठे प्रश्न सोडवायचे आहेत. अनेक जातीवादी RSSच्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये यावेळेस थोडंसं परिवर्तन झालं. नाहीतर BJPचा आकडा जर मोठा झाला असता तर यांनी काय काय भानगडी सुरू केल्या असत्या. आणि यानंतर सुद्धा आपल्याला RSS BJPला हटवण्यासाठी एका मुखानं आपल्याला काम करावं लागेल. आता मला आनंद या गोष्टीचा आहे की आम्ही राज्यामध्ये महाविकास आघाडी सर्वांची होती, त्यामुळं सर्वांनी महाविकास आघाडीला आपण मदत केली नसली तरी विरोध केला नाही, एवढं मात्र आपण सर्वांनी पथ्य पाळलेलं आहे. आता आंबेडकरी चळवळीसमोर अनेक प्रश्न आहेत, गायनांचे प्रश्न आहेत, शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र असलं पाहिजे असं माझं मत आहे. उद्या एखादी आंबेडकर चळवळ चालू की तर मुंडे साहेब, दाभाडे साहेब सगळे आम्ही एकत्र पाहिजे. उद्या विधानसभेच्या अगोदर माझ्या डोक्यात आहे की आपण एखादा सगळा मेळावा घेऊ, एक ताकद आपली दाखवून जे आम्ही सगळे एकत्र आहोत, आम्ही एकमेकाच्या विरोधात नाही. आणि आमची ही शक्ती आहे आंबेडकर चळवळीची आणि ही ताकद दाखवून आपल्याला गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं आज एक वाढदिवसाच्या निमित्तानं बोलण्याचा योग आला. दाभाडे साहेबाला उदंड आयुष्य लाभो, कारण दाभाडे साहेबाला कुठलीच सवय नसल्यामुळं निश्चित 100 पार करतील असं मला वाटतं. आणि मुंडे साहेबाला सवय नाही, त्यामुळं हे सगळे नेते 16 मुलाचे आहेत. त्या सगळ्या नेत्यांना भगवान बुद्धाच्या प्रतिनित्यांचं आयुष्य चांगलं राहावं, आरोग्य चांगलं राहावं ही सद्भावना व्यक्त करून मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने दाभाडे साहेब, मुंडे साहेब, सुशील कांबळे यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. जय भीम, जय परमपूज्य बौद्धिशक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारास प्रथम अभिवादन करतो. आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्त, मुंडे सरांच्या वाढदिवसानिमित्त, सुशीलच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी जे विविध पक्षातील नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यामध्ये लोकनेते विजयरावजी वाकोडे, तसेच आत्तापर्यंत एकही मला नाव आढळता आले अशा आमच्या रामभाई रावळ, जयप्रकाश इंगोले, त्यांनी व्यवस्थितपणे बऱ्याचशा काही सूचना महत्त्वाच्या आहेत, परंतु ते आम्हाला जमल्या नाहीत असे आमचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट लक्ष्मणराव बनसोडे, तसेच दाभाडे सर, ज्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त विशेषण काढला असे पत्रकार बनसोडे,
आता ज्यांचं नाव म्हणजे ते उत्तम आहेत का नाहीत, पण असं आमच्या मित्र जवळ उत्तम यात त्यांचं नाव उत्तम आहे म्हणजे उत्तम म्हणावंच लागलं. आणि सोडकेजी खोबरागडे गटाचे आणि ते गट इथं आहे का नाही असून नसून गटिकच आहेत ते गटाचे असे गायकवाड तिकडे प्रवीण मोरे, त्याचप्रमाणे आमचे नंदजी वाटरेजी अजून या ठिकाणी आवर्जून उपस्थित असले खोबरागडे गटाचे अजून ते त्यांचं नाव काय लक्षात स्टेशन झाले ARPचे सरचिटणीस आपले सदावर्तीजी, आमच्या पक्ष विद्यार्थी उपाध्यक्ष यांना अभिनंदन. उशिरा का होईना पण आमच्या पक्षात पुन्हा पद्धतीने जाऊन बाहेर जाऊन पुन्हा आले आमच्या हा पालीगाडे सर्वांसाठी या ठिकाणी या वाढदिवसाच्या कार्यक्रमामुळे बसलेले प्रसंग असणारे ते सर्वांना मित्रांनो, आंबेडकरी चळवळीत कशा पद्धतीने काम करायचं बऱ्याचशा जणांना मला मार्गदर्शन केलं. परंतु आता माझं एक म्हणणं आहे, सर्वांचे पाची मोठं सारखंच कोणाचीच नसतात आणि प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात. मी काय 4थी पास 8वी पास किंवा मॅट्रिक पास विद्यार्थी नाही. 1973चा ग्रॅज्युएट आहे. दारूचं व्यसन मला नाही, कुठल्याही प्रकारचं व्यसन मी करत नाही. म्हणून माझं भान जे आहे ते जाग्यावर ठेवतो. एवढंच आहे की माझं जे वाणी आहे, स्वभाव आहे तो कठोर आहे. आता तो कोणाला पचत नसेल, कोणाला पचत असेल, बरोबर. आता बऱ्याचशा जणांना सांगा, आमच्या बनसोडे साहेबांना सांगितलं, मान्य आहे ना मला. आर्थिक माणसानं प्रत्येक पदाधिकाऱ्यांना किंवा चळवळीत असणाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम असावंच. पण मला एक म्हणायचं की मी आज काही भिकारी नाही. सक्षम असावं हे मला मान्य आहे, परंतु मी कुणाच्या दारात जाऊन भीक मागणारा कार्यकर्ता आजही नाही आणि उद्याही नसणार आहे. हे लक्षात घ्या. तुम्हाला माझी खरी कंडिशन खरी काय, तुम्ही खरा काय ते कुणालाच माहीत नसेल. मला कुणाबद्दल टीका टिप्पणी करायची नाही. कोण कशा पद्धतीनं पुढं आला आहे, कोण कशा पद्धतीनं कसा वागायला, याच्याबद्दल हे वाढदिवसात ह्याच्यात बोलायचं नसतं. आहे वाढदिवसात फक्त चांगल्याच गोष्टी मांडायच्या असतात. म्हणजे असं जर त्याला हरकत नाही, मला उपकार करून सोडून द्यायची सवय आहे. ऊसाचे जे गुण असतात ना ऊसाचे, त्याच्यात गोडपणा असतो. लिंबाचे जे गुण असतात ते कडू असतात. लिंबानं त्याचे गुण घ्यावा. माझा जो स्वभाव आहे तो ऊसासारखा आहे. हरकत नाही, तुम्ही माझ्याबद्दल किती टीका टिप्पणी करा, तुमची तर मला काय भोकं पडत नाही. आणि इथं आता माझा कलेक्टर साहेबासोबत असं चर्चा केली. साहेब म्हणलं तुमच्यावर लोक आहो म्हणजे पंतप्रधानाला बोलायला तर मी काय कलेक्टर आहे मला जिल्ह्याला. म्हणला ते तोंडावरच म्हणला माझ्या. म्हणलं मग ह्या खुर्चीत बसून काहीच उपयोग नाही, मग काय करू म्हणलं. लोकांसोबत फक्त शिकवू का म्हणलं. आता सध्याचा कलेक्टर. परंतु मला एकच या ठिकाणी सांगायचं की मी जे अधिकाऱ्यांपाशी माझी जी आज इमेज आहे, माझी जी प्रतिमा आहे ती मी टिकवून ठेवली. आणि पुणे आमदार खासदाराच्या दारात जाऊन भीक मागणाऱ्याची अवलाद घेऊन दाबायची नाही. तो मला आजही सांगतो, उद्या सांगतो, कधीच मागच्या याच्या अगोदरच्या 10 निवडणुका झाल्यात ना. मागच्या निवडणुकीच्या वेळेस मी 2 स्टेटमेंट दिले. बंडू जाधव म्हणजे येते म्हणजे तुम्ही असं कसं हे करा. मला माझ्या पक्षाचं स्टेटमेंट मी नको देऊ तर तुम्ही द्यायचं नाही. म्हणजे आमची माय डिग्री लागायची, मला कोणाची माय डिग्री लागायची हे मी कशाला बघत बसू. नाही म्हणजे ते सगळे आले मला भिकारचोट असतील. ते बाकीचे लोक आले म्हणजे माझ्याकडे मला ते भिकारी खानदानीचे असतील म्हणून ते तुमच्याकडे आले ना. मी नाही म्हणतो, माझ्या खिशात 10 रुपये नसू द्या ना, पण मी माझं स्वतः व्यवहार कुणाला नसतो. व्यवहार प्रत्येकाला आहे.
टाटा बिर्ला अंबानी यांना सुद्धा व्यवहार आहे, ते सुद्धा बँकेतून लोन घेते. माणसाला प्रत्येक आयुष्यामध्ये पैशाची आवश्यकता पडली, पण पैशासाठी लाचार होऊ नये माणसाला. हे लक्षात घ्या, पैशाला मी दुय्यम दर्जा दिला आहे. पैसा आवश्यक आहेच माणसाला. आता पाटलाचं ते म्हणले त्याने फक्त आतापर्यंत काय केलं तर फक्त त्या जे काही सफारी आहेत अंगावर, वडिलाचं जे घर आहे ते तसंच जरासं दुरुस्ती केलं त्यानं. आता त्यांना इतक्या म्हणजे प्रकृती त्यांची एवढी खालावली, परंतु त्यांना साथ पुन्हा दिली, घरच्यांना दिली ना. त्यांचा विधायक, त्यांचे वडील, भाऊ यांना त्यांना साथ दिली. कुठल्या बाहेरच्या माणसात कुठल्या एखाद्या पदाधिकारी मोठ्या नेत्यानं काही त्याला सहकार्य केलंय का? तसं मला तेच सांगायचं. आज जरी मी हरकत नाही आर्थिक दृष्ट्या, तुम्हाला काय माहिती मी कमजोर आहे का हे, परंतु काही गोष्टी कशा असतात आता आम्हाला काही वेळ काळ कळाले नाही. आम्ही आपल्या भ्रमामध्ये गेलो, भ्रमात चाललो. त्याला काय 2 मिनिटात येऊ, ते काय 2 मिनिटात करू, याचा अर्थ माझी ऐपत नाही असं कुणाही समजू नये, अजिबात समजू नये. माझी ऐपत काय हे मलाच माहिती आहे आणि मला कुणाची ऐपत काढायची नाही. या ठिकाणी प्रत्येकानं प्रत्येकाची वेगवेगळी हे असते ना. वाकोडे साहेब त्यांचं नुसतं नाव घेतलं तर चळवळीचा एखादा जर कार्यक्रम घ्यायचा असला आणि लोक कसे जमा करावं ते फक्त यांच्याकडून शिकावं. वाकोडे साहेबांना ते शिकावं. कुठलाही इथं परभणीचा असा नेता एकही नाही की त्यांच्या तोडा स्तुती करतो, माघारी सुद्धा हेच म्हणतो. विजय वाकोडेच्या खिशात 10 रुपये जरी नसले, दुसऱ्याच्या खिशातले पैसे घेऊन नेता कसा उभा राहतो, माणसं जमा करावं हे वाकोडे साहेबांना आजही माहिती आहे का नाही ना. कसं उभं राहिलं, बरे जवळ पैसे नसो दे त्यांच्या, पण कुणाची कशी डगेल लावायची, कशी लोकं जमा करायची हे त्यांना वाकोडे साहेबांकडूनच शिकावं आणि तो कार्यक्रम सक्सेस करून दाखवा. तसे प्रत्येकाची वेगवेगळी कॅटेगरी असते. काही लोक आता दलाली करीत असतील, काही आता माझ्याबद्दल कोण काय बोलतंय हे मला कोण माझ्यावर चांगलं आई तर कुणाचीच बदल कोणी चांगला बोलणार तर माझ्याबद्दल चांगलं कमी आपल्याशी करावं. त्याला माझा स्वभाव बरा वाटत असेल, माझं वागणूक बरी वाटत असेल, माझं कार्य जर चांगलं वाटत असेल ते मला चांगलं म्हणते. ज्याच्या प्रमाणे गेलीला तरी मला चांगलं बोलायला म्हणायची सवयच नाही, ते कशा मला चांगलं म्हणते. म्हणून मला या वाढदिवसाच्या निमित्तानं एवढंच सांगायचं, आमचे वकील साहेब म्हणजे हरकत नाही, त्यांचं मला मान्य आहे ना, त्यांचं चूक आहे असं म्हणत नाही. आता इथं काय वाढदिवसाच्या निमित्त कोण कसा होता कोण काय झालं हे म्हणायचं की हे ह्याच्यात नसतंय. वाढदिवस हा म्हणजे आनंदानं साजरा करायचा दिवस आहे. कुणाबद्दल टीका टिप्पणी वाईट बोलायचं त्या टायमाला आता आणि बोलून तरी काय होणार. एखाद्याला जी नाळ असते थोडं असते पाटील ते मेल्यानंतर 3 दिवस झाल्यावरच जाईल ते काय ते असं बरेचसे लोक आहेत असं समाजामध्ये. परंतु माझं एक तत्व आहे, मला पुन्हा एखाद्याने येऊन सांगावं की DN दाभाडे समाजाचं काम करण्यासाठी 10शी म्हणून घेतली, हे माझ्या पायातला बोट त्याच्या हातात देईन आणि खाली म्हणून उभा राहील. दुसरे कसे वागत ते मला काय करायचं, त्यांना ते जमत नाही, त्यांना नाही करू द्या, पण मला ते पैसे घेऊन काम करणं जमत नाही. आता पैसे पुन्हा कोण घ्यावा कार्यक्रम. आता सगळेच अविथलचा आमदार खासदार नसेल, खासदार जर मोठा कार्यक्रम घ्यायचा नसेल तर लोक पण पैसे घेत नाही. म्हणजे आम्ही घेतले म्हणजे भीक मागितली आणि खासदारांना घेतले म्हणजे ती काय झाली काय पद्धत झाली का, म्हणजे ती देणगी. आणि आवड एखाद्या कार्यक्रमासाठी गेली तर वापरू काय भीक मागत खेळतो असे म्हणणारे मी ते करोडपती आहेत, पण त्यांचं 5 पैशाचं खरं नाही. बोलू वाटत नाही मला. अरे तुम्ही कसे श्रीमंत झालात मला माहीत आहे रे, तुला छेड्या होत्या तुमच्या अंगावर खाकीच्या, पण मला ते काढायचं नाही. DN दाभाडे खानदानी श्रीमंताची अवलाद आहे, त्याचा आजही स्वाभिमान तो कधीही विकणार नाही, समाजासाठी कधी माघार घेणार नाही. रात्री फोन करा हरकत नाही, माझ्यावर 10 गुन्हे दाखल होता ना. आणि तुम्ही नेते कशाचे तुमच्यावर गुन्हा दाखल होत द्या समाजासाठी. आता काही लोक वापर करून घेतात हे खरं आहे. आता त्याला ते खायची सवय तर त्याला मी काय करू, त्याला ते चवदार लागत आहे.
तो पदार्थाचं नाव घेऊन आले तर तो पदार्थ त्याला लई चवदार लागतो, मग ते खातात ते. मला नाही ना आवडत ते. मी माझ्यातला चांगुलपणा का सोडू आणि तुम्ही असं वागतात. तुम्हाला नाव ठेवायचं. ज्याला जे जमतंय जगणं, वाटून किती दिवस जगायचं हे महत्वाचं नाही, कशा पद्धतीनं जगायला हे लय महत्वाचं आहे. तुम्ही 4 दिवस जगा. बाबासाहेब असे म्हणाले, बाबासाहेब तसे म्हणाले, आपण स्टेजवर लयच बोलतो. बाबासाहेब तुमचं स्वाभिमान कुठंशी आहे, बाबासाहेबच नुसते सांगायचे का आपण आपलं जे खायचं ते खायचंच का. बाबासाहेबांना आम्हाला असं सांगितलं, बाबासाहेबांसमोर त्याचे तुम्ही त्याचे किती अनुकरण करता हे मला सांगा ना. आहे माझं स्वाभिमान थोडं हेडीसपणा आहे, मान्यच करतो ना. पण पोलीस हमेशाच मी हेडीसपणा मागवतो असं काहीच नाही. माझ्यात चांगलेपणाचे गुण कोणाला दिसतच नाहीत काय लोकांना, ते वाईटच गुण तपासायचं बघा तिथं. अरे चांगलपणा पाहा, हसतील माझे म्हणजे 2-4 गुण वाईट आहेत चला, पण 90% गेले का चुकी त्या 4-5 टक्क्यासाठी. तर प्रत्येकानं कसं आहे, आपण आपलंच आत्मपरीक्षण करावं की आपण कुठेशी आहे, आपली अवकात काय, आपले विचार काय आहेत. दुसरीकडे असं बोट दाखवण्यापेक्षा आपण आपले आत्मपरीक्षण करायचं. पण चळवळीसाठी मी एवढंच सांगेन की आता जसं वाकोडे साहेबांना सांगितलं की चळवळ जर जिवंत ठेवायची असेल तर त्याच्यासाठी त्याग करावाच लागतो. घरात बसून मोठ्या गोष्टी बोलल्यानं चळवळ चळत नसती, रस्त्यावरच उतरावं लागतं. आणि प्रत्येक कार्यकर्त्याला माझ्या वाढदिवसाच्या एवढंच म्हणणं आहे की खरोखरच ही जर टीम समजा हद्दपार झाली वयामुळं, तर बाकीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा जर तुम्हाला खऱ्या अर्थानं जर आपल्या समाजाचं जरासं तरी रस असेल थोडी, तर त्या कार्यकर्त्यांना हरकत नाही. तुम्ही मोठे नेते होऊ शकत नाहीत, मान्य केलं ना, परंतु खारीचा वाटा तरी समाजासाठी योगदान द्या. आणि भीक मागून योगदान देऊ नका, घरचं कुटुंब धकून द्या ना. बऱ्याचशा योजना वकील साहेबांना सांगितली, योजना खूप आहेत ना. पुण्या आमदाराच्या खासदारात जाऊन बसायची तुम्हाला गरज नाही. अशा अनेक योजना आहेत की त्या जर योजनेचा तुम्ही लाभ घेतला तर तुम्ही स्वबळावर उभं राहू शकतात. 10 कार्यकर्ते करू शकतात, स्वतःचं कुटुंब स्वतःचं हे व्यवस्थितपणे चालवू शकतात. ह्या गोष्टीकडे थोडं कार्यकर्त्यांना मला वाटतं भान ठेवलं पाहिजे. आणि या वाढदिवसानिमित्त तुम्ही एवढंच सांगत सगळ्याला, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं आपण स्वतःमध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं. हरकत नाही. जोपर्यंत कार्यकर्ता सक्षम होत नाही, जोपर्यंत पदाधिकारी सक्षम होत नाही, तोपर्यंत दुसरं काम करू शकत नाही. कारण तो आर्थिक अडचणी जर असेल तर त्याची किंमत अधिकाऱ्यापाशी राहत नाही. जावऱ्यामध्ये दिवे करतो 100-50 रुपयाचं, याचं काय काम करायचं. अधिकारी त्याचं काम करीत नाही. माझ्यासोबत आजही चला, उद्याही चला, SP असो, कलेक्टर असो, IG असो, मंत्री असो, त्याच्यापासून काम कसं करून घ्यावं एवढी आजही माझ्यात कुवत आहे. आणि पुढच्या काळात मी 10 वर्ष जगतो का 20 वर्ष जगतो का 25 जगतो ते महत्त्वाचं नाही, परंतु जोपर्यंत मी जगल, स्वाभिमानानं जगल आणि निस्वार्थीपणानं समाजाचं काम करत राहील, एवढी या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांच्या समोर ग्वाही देतो. आणि वाढदिवसानिमित्त जास्त न बोलता आता जे कार्यकर्ते बराच वेळ बसून बसले, झाले का काही तर काही झाले म्हणा, इथं काहीतरी ते जरासं पाटला खाऊ घाला सर आहेत, त्यांना चिकन जमत आहे, ते तसं काहीच नाही. सगळ्यांना प्रेमानं खावा आणि मनात जे काही आडेवेळे मतभेद करून अहो मतभेद तुम्ही काय परमानंट 10 वर्ष अजून काही 2000 वर्ष राहणार आहात का. कोण दाभाडे, कोण मुंडे, कोण वाकोड्या, कोणी कोणा कुठं विचारायचं नाही. हो, गेल्यानंतर कोणी विचारित नाही. घरातले माणसं थोडे दिवस रडतील, तर हे मतभेद मनातले जे आहेत ते सोडून द्या. मोकळ्या अंतकरणानं 10 वर्ष गेले तेव्हा नाव घेत नाही, बॉडी कुठं काढली अहो लवकर मुख्यमंत्री द्यावा. तर आजच्या दाभाडे साहेबाच्या वाढदिवसानिमित्त बरोबर त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करून निश्चित स्वरूपातून भविष्यामध्ये त्यांना विशेष पद्धतीचं अशी नियुक्ती होईल. तर दाभाडे साहेबाच्या स्वकर्तृत्वाचे क्षितिजे पुढील काळात सतत विकसित आणि विस्तीर्ण हो अशी
सर्वांच्या वतीने त्यांना शुभ भावना शुभ कामना देऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख आणि शुभेच्छा देऊन युगाने युगे उगवणाऱ्या सूर्या तू रोजच जन्मतोस रोजच मरतोस. युगाने युगे उगवणाऱ्या सूर्या तू रोजच जन्मतोस रोजच मरतोस. पण तुझ्या आजच्या जन्माची कथा दाभाडे साहेबाच्या वाढदिवसानिमित्त सर्वांच्या स्नेह मिलनाने सूर्या तुझा आजचा जन्म झाला सार्थकी. सूर्या तुझा आजचा जन्म झाला सार्थकी. सूर्या तुझा आजचा जन्म झाला सार्थकी. जय भीम. धन्यवाद. परभणीच्या राजकारणाच्या आभाळावर चमकणाऱ्या ताऱ्यामध्ये खरा चमकणारा ध्रुव तारा जर कोणता असेल तर ते दाभाडे साहेबच आहेत. ते दाभाडे साहेब समाज परिवर्तनवादी चळवळीचे पुरस्कर्ते, संघर्षात्मक व रचनात्मक अविरत कार्य करणारा आदर्श महात्मा, सामाजिक समता क्रांतीचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, माणसामधला राजा व राजामधला माणूस लोकराजा, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, सूर्याच्या तेजावणे तेजस्वी, समुद्राच्या खवळलेल्या लाटांना परतावून लावणारे महान रचनात्मक प्रतिभावंत राष्ट्र निर्माते, प्रख्यात पंडित, जगाच्या पुनर्रचनेच्या सिद्धांताचं गतिशास्त्र भारतीय संविधान, या संविधानाचे निर्माते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जग बदल घालूनी घाव असे मला सांगून गेले भीमराव, क्रांतीचे बीजे पेरणारा साहित्य सम्राट शाहीर अण्णाभाऊ साठे, ज्यांनी आमच्या हक्क अधिकारासाठी संघर्ष करून आम्हाला मान शान सोमान व स्वाभिमान दिल्या, त्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. केंद्र सरकारच्या तिन्ही वेळेस मंत्रिपद भूषवणारे फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे झुंजार नेतृत्व, बुद्धिवादी विचारवंत, वक्तृत्वशील भाषा शैली आणि विचारांना चालना देणारे विचार प्रवर्तक माननीय नामदार रामदास आठवले साहेब यांना मानाचा मुजरा आणि मानाचा जयभीम करतो. स्वभान व सामाजिक जाण या दुर्मिळ गुणांच्या सुंदर समन्वयाने साकार झालेले व्यक्तिमत्व, कर्तव्य दक्ष, कुशाग्र बुद्धीचं सौर सामर्थ्यवान, ज्यांचा आज 73वा जन्म वाढदिवस या ठिकाणी सर्व नेते मंडळी, चळवळीतील बुद्धिवादी विचारवंत या सर्वांच्या वतीने या ठिकाणी प्रथमतः दाभाडे साहेबाच्या वाढदिवसानिमित्त जोरदार टाळ्याच्या गजरात हार्दिक स्वागतम स्वागतम सुस्वागतम. एक थोडीशी 2-3 मिनिटाची एक कहाणी सांगतो साहेबाच्या संदर्भात. मित्रांनो, अमेरिकेला फार मोठी विद्वानाची परिषद होती आणि त्या परिषदेमध्ये जगातल्या प्रत्येक देशाचे 2-2 असे विद्वान गेले. बसल्याच्या नंतर त्या परिषदेचा अध्यक्ष त्यांनी बसलेल्या जगातल्या सर्व राष्ट्राच्या विद्वानांना एक जगातला नकाशा असा करून दाखवला. हा पहा नकाशा, मी थोड्या वेळातच हा फाडून टाकणार आहे आणि तुम्ही अर्ध्या तासामध्ये हा नकाशा मला जोडून दाखवा, असं म्हणून तो नकाशा फाडला आणि त्यांचा सुपूर्द केला. परंतु वेळ होऊनही गेला, पण नकाशा काय जोडता आला नाही. ठीक आहे म्हणजे जोडताना नाही, जगातल्या विद्वानात जोडताना नाही. त्यांनी ते तुकडे घेतले, टेबलवर ठेवले आणि पुढच्या वाटचालीला सुरुवात करणार तेवढ्या पाठीमागून एक वयोवृद्ध अशिक्षित कामगार साफसफाई करणार तो आला आणि तो म्हणतो, साहेब हे मी कागद जोडू का? सगळे आश्चर्य विद्वान म्हणतात की जगातल्या विद्वानाला जमलं नाही, हे अशिक्षित वयोवृद्ध म्हातारा काय जोडणार आहे सगळी. त्यांनी काय केलं, त्या अध्यक्षाने हे घे म्हणले कागद आणि जोडत बस. त्यांनी 10 मिनिटाच्या आतमध्ये तो फाडलेला नकाशा जोडून दाखवला. अनेक आश्चर्यापैकी असं आश्चर्य झालं की हे कसं काय केलं. त्यावेळेस तो अध्यक्ष म्हणतात की तू जगाचा नकाशा कसा जोडला. त्यावेळेस तो म्हणतो की हा जगाचा नकाशा आहे हे मला माहित नाही, परंतु तेव्हा तुम्ही तो कागद असा करून समोरच्या माणसाला दाखवत होता, त्या कागदाच्या पाठीमागे एका माणसाचा फोटो होता, मोठ्या माणसाचा फोटो होता. तो माणूस तुम्ही फाडला
आणि घातलेला माणूसच मी जोडला. मित्रांनो, माणूस जोडला म्हणजे पूर्ण जग जोडतात. जग जोडले जाते आणि आमच्या दाभाडे साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये माणसं जोडण्याचंच काम केलेलं आहे. सगळं त्यांच्यामध्ये संभाषण चातुर्य, संघटन कौशल्य असल्यामुळं माननीय आठवले साहेबांनी सुद्धा या राज्याचा संघटक म्हणून त्याची नियुक्ती केलेली आहे. हे त्यांच्यामध्ये फार मोठं गुण आहे. बरेचसे संघटित या ठिकाणी. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.